बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये एजिथ्रोमायसिनच्या नावाखाली बनावट औषधांचा पुरवठा। नागपूर ते वर्धा बनावट औषध प्रकरणातील कंपन्यांकडूनच पुरवठा झाल्याचा संशय। कंपन्यांवरती कुणाचा वर्दहस्त? सवाल उपस्थित। ठाकरेंच्या शिवसेनेवरती हिंदुत्वाचा आरोप करत महाविकास आघाडीला सोडण्याची समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांची घोषणा। मिलिंद नार्वेकर यांच्या बाबरी मशिदीच्या ट्विटमुळे समाजवादी पार्टीचा भडका। ईव्हीएमचा निषेध करत विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा सभात्याग। महाविकास आघाडीचे आमदार आजच्या ऐवजी उद्या शपथ घेणार। हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी दिली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शपथ। पहिल्या दिवशी 200 पैकी 173 जणांचा शपथविधी। विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल नार्वेकर यांच्याकडेच येण्याची शक्यता। उद्या अध्यक्षपदासाठी भरणार अर्ज। पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा नार्वेकरांचा निर्धार। आमदार संख्येवरून विरोधी पक्षनेता ठरवण्याचा नियम कायदा नसल्याचा भास्कर जाधव यांचा दावा। शिवसेनेला विरोधी पक्ष नेतेपद तसंच महाविकास आघाडीला विधानसभेचं उपाध्यक्षपद देण्याची ही मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेमध्ये महायुतीचे सभागृह नेते होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। सरकारमध्ये शिंदेंचं स्थान दुसऱ्या क्रमांकाचं निश्चित झाल्याची चर्चा। इन्कम टॅक्स विभागानं अजितदादांची संपत्ती मुक्त केल्यामुळे राजकारण पेटलं। भाजपसोबत गेला की माणूस स्वच्छ होतो, विरोधकांचा हल्ला बोल। दोषी असतो तर पदच मिळाली नसती, अजितदादांचा पलटवार। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सोडली शरद पवार यांची साथ। येत्या सोमवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश। विरोधात राहून काम होत नसल्याचा दावा। ईडी आघाडीमध्ये फुटीची चर्चा। नेतृत्व करण्याची ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली इच्छा। सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत तर संजय राऊत म्हणाले समजूत काढू। वाशी एपीएमसी मध्ये कांद्याची आवक मंदावली। किरकोळ बाजारात कांदा 80 रुपयांवर। नव्या कांद्याला महिनाभराची प्रतीक्षा। तोवर वाढीव दर कायम राहण्याचा अंदाज। मधुकर पिचड यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।